नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले चॅनल विद्याच रंगोलीमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमधून आपण चौथ्या माळेचा जो कलर आहे येल्लो कलर, त्याची येल्लो कलरची रांगोळी एकदम सोपी अशी बघणार आहोत. कारण ह्या चॅनलमधून आपण अतिशय सोप्या, ज्या सर्वांना सहज काढता येतील अशा रांगोळ्या आपण बघत असतो. तर बघा, मी 3 असं पाकळ्या काढून घेतलेल्या आहे, हाफ पाकळ्या, आणि हाफ सर्कल केलेला आहे. त्याच्यामध्ये पाकळ्यांचा कलर दिलेला आहे आणि नंतर वर गोल आकार असा फुलांसाठी मी काढून घेतलेला आहे आणि बोटाने त्याला परत गोल करून घेतलेला आहे. खालच्या याच्यामध्ये मी ग्रीन कलर दिलेला आहे, पॅरोट कलर. आणि आता मी वरती फुलं काढून घेणार आहे. आता बघा, आपण फुले काढून घेऊयात 3. अतिशय सुंदर आणि सोपी रांगोळी आहे. तुम्हाला नक्की काढून बघा. अतिशय सोप्या पद्धतीने आहे आणि सहज जमणारी अशी आहे. आता आपण हे रांगोळ्या काढून घेतलेल्या आहे फुलं, आणि त्याच्यामध्ये आपण येल्लो कलर भरून घेणार आहोत. कारण चौथ्या माळेचा आपला कलर आहे, त्यामुळे आपण येल्लो कलरची फुले येथे करणार आहोत. तर चला आपण येल्लो कलर भरून घेऊयात. आता जे गोल सर्कल केलेले आहे फुलांखाली, त्यामध्ये आंबा कलर भरून घेतलेला आहे. आणि नंतर त्याला खालच्या ज्या भाग आहे फुलांचा, पाकळ्यांसारखा, पानांसारखा, त्याला मी हाताने आणखी आकार दिलेला आहे. आणि 3 फुलांच्या 3 दांड्या येथे काढून घेतलेल्या आहे व्हाईट कलरनी. अशा सहज काढू आणि त्याला आपण आता पानं काढून घेऊ. एक मोठं पान काढलेलं आहे आणि त्यामध्ये आपण शेडिंग करूया पानांची. म्हणजे आपण पॅरोट कलर अगोदर भरून घेऊ आणि येथे मी हाफ सर्कल काढलेला आहे. बघा, आता पानांवरती आपण शेडिंगसाठी येल्लो कलर टाकलेला आहे, त्यामुळे आपलं पान अधिक उठावदार असं दिसेल. आणि त्यानंतर आपण त्याच्यामधल्या ज्या रेषा असतात त्या करून घेणार आहोत, रेषा काढून घेणार आहोत. आता ह्याच्यामध्ये मी येल्लो कलर भरलेला आहे. आणि आता मध्ये जी आपल्याला जागा रिकामी दिसते त्यामध्ये पण आपण डिझाईन काढणार आहोत. आता ह्याच्या भोवती मी पाकळ्या छोट्याशा काढून घेतलेल्या आहे व्हाईट कलरने. बघा, अतिशय सुंदर अशा दिसतात, उठावदार अशी रांगोळी दिसते. आणि आपल्या टूथपिकने मी त्याच्यामध्ये असा आकार करून घेतलेला आहे. आपण अगरबत्तीची काडीही घेऊ शकतो. आता मध्ये बघा, आपण कळ्या काढून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी 2 रेषा मारून घेतलेल्या आहे आणि त्याला असा कळ्यांचा आकार दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये परत आंबा कलर भरून घेतलेला आहे, येल्लो अगोदर घेतलेला आहे. आणि आता काड्याच्या पेटीच्या काडीने बघा, आपण त्याला फुलांना आकार देणार आहोत. आणि असा आकार म्हणजे त्याच्यावरती गिरवलं की डबल डबल रेष होत जाते. आता ह्यामध्ये परत आपण 2 कळ्या काढून घेणार आहोत. आता मधला जो रिकामा भाग आहे त्यामध्ये छोटे छोटे व्हाईट पानं मी काढून घेतलेली आहे सगळ्या याच्यामध्ये. म्हणजे रिकामी जागाही दिसणार नाही, ती कवरही होईल आणि रांगोळी अतिशय सुंदर दिसेल. बघा, आत्ताच रांगोळी किती उठावदार अशी दिसायला लागलेली आहे. आपण ही अंगणात जरी काढली तरी इतकी सुंदर दिसते ही, आणि देवासमोरही जरी काढली तरी सुंदर दिसते. वरती आपण आता फुलांना तोरे काढून घेणार आहोत. 3 फुलांना काढून घेऊ. आता मी ब्ल्यू कलरसाठी शेडिंग केलेली आहे, जो ग्रीन कलर आपण केलेला आहे. आणि त्यानंतर त्याच्यासमोर आपण खालीही एक एक डॉट देऊन घेतलेला आहे आणि वरती परत आपण व्हाईट कलरने डॉट डॉट देणार आहोत, ठिपके. बघा, असे ठिपके देऊन घेणार आहोत, म्हणजे ज्याने आपली रांगोळी आणखी उठावदार होतील.
बघा, जेवढं आपण रांगोळीला सजवू तेवढं ती रांगोळी सुंदर दिसत जाते. आपल्याला रांगोळी तितकी मोठी करता येते. आता इथे परत मी ब्ल्यू कलरने डॉट टाकून घेतलेले आहेत. झाली की नाही आपली सुंदर अशी रांगोळी तयार. तर चला मग, रांगोळी आवडली असेल तर चॅनलला एक लाईक करा, सबस्क्राईब जरूर करून घ्या आणि कमेंट करायला विसरू नका, कारण अशा सोप्या सोप्या रांगोळ्या मी या चॅनलमधून तुमच्यासाठी घेऊन येत असते.